दरवर्षी आषाढ महिन्यात लाखो लोक पंढरपूरकडे चालत जातात, हे तर आपल्याला माहित आहे। पण तुम्हाला माहित आहे का, या वारीला तब्बल 1000 वर्षांचा इतिहास आहे आणि या वारीचं व्यवस्थापन चक्क मराठेशाहीच्या लष्करी शिस्तीवर चालतं, जिथे एका काठीच्या इशाऱ्यावर लाखो लोकांची गर्दी एका सेकंदात शांत होते। आज वारीचं अद्भुत व्यवस्थापन आणि इतिहास जाणून घेऊ। वारी एक निरंतर साधना आहे। विठ्ठल मंदिरातल्या 1237च्या एका शिलालेखात बारी म्हणजेच वारी असा स्पष्ट ऐतिहासिक उल्लेख आढळतो। महाराष्ट्रातून निघणाऱ्या शेकडो पालख्यांमध्ये आळंदीहून निघणारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून निघणारी संत तुकाराम महाराज यांची पालखी मुख्य आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याला राजेशाही थाट असतो, तर तुकोबांचा सोहळा अत्यंत पारंपरिक पद्धतीने मार्गस्थ होतो। वारीमधील सर्वात शिस्तबद्ध घटक म्हणजे दिंडी। प्रत्येक दिंडीचा मुख्य केंद्रबिंदू असतो वीणा। दिंडीत एकाच ओळीत चालण्याची जागा पिढ्यानपिढ्या म्हणजे तब्बल 5 ते 7 पिढ्यांपासून निश्चित असते। तुमच्या पूर्वजांनी जिथे पाऊल ठेवलं, आज तुम्हीही त्याच ओळीत चालता। ही शिस्त आली कुठून? आळंदीच्या सोहळ्याचे पुनरुज्जीवन करणारे हैबतराव बाबा आरफळकर हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरदारांच्या सैन्यात होते। त्यामुळे त्यांनी वारीला लष्करी छावणीचं रूप दिलं। मुक्कामाच्या ठिकाणी तंबू ठोकण्यापासून ते चोपदारांच्या नियंत्रणापर्यंत सगळं काही सैन्यासारखं चालतं। जेव्हा लाखो वारकऱ्यांच्या गोंगाटात चोपदार आपली झराळती चांदीची काठी आकाशात उंच धरतात आणि हो अशी साथ देतात, तेव्हा क्षणार्धात संपूर्ण मैदानात टाचणी पडेल एवढी शांतता पसरते। यानंतर येतो वारीचा सर्वात रोमहर्षक प्रसंग म्हणजेच रिंगण सोहळा। गोल आणि उभ्या रिंगणामध्ये जेव्हा माऊलींचा देव अश्व अत्यंत वेगाने धावतो, तेव्हा माऊली माऊलीच्या जयघोषाने आकाश दुमदुमून जातं। या अश्वाच्या खुरांची धूळ कपाळाला लावण्यासाठी झुंबड होते। रिंगणानंतर फुगडी, हमामा आणि उडीचा खेळ खेळला जातो। पालखी जेव्हा भंडी शेगावला पोहोचते, तेव्हा माऊली आणि त्यांचे बंधू संत सोपान काका यांच्या पालखीची गळाभेट होते। हा भावुक प्रसंग पाहून लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात। आषाढी एकादशीनंतर गोपाळपुरात गोपाळकाला होऊन वारीची सांगता होते। पण वारी इथे संपत नाही। पंढरपूरहून आळंदी देहूकडे परत येण्याचा 250 किलोमीटरचा प्रवास सुरू होतो, ज्याला वैराग्य वारी म्हणतात। कोसळणारा पाऊस आणि थकलेलं शरीर असूनही निष्ठावान वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात पायी चालत हा कष्टप्रद प्रवास पूर्ण करतात। जातपात, श्रीमंत गरीब हा भेद विसरून सामाजिक समतेचा संदेश देणारी ही वारी म्हणजे महाराष्ट्राचं सर्वात मोठं वैभव आहे। आपल्या संस्कृतीचा आणि व्यवस्थापनाचा हा अद्भुत वारसा प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचायलाच हवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व सांस्कृतिक माहितीसाठी आपल्याला आत्ताच फॉलो करा। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम।